मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आता निघालो आहे मुरुडेश्वरवरून. हा आपला सेकंड लास्ट डे आहे ट्रिपचा. आता आपण चाललो आहे कोल्हापूरला. पण निघताना एवढा जोरात पाऊस सुरू आहे मुरुडेश्वरपासून की खूपच डिफिकल्ट होत चाललं आहे. आणि की या एवढ्या हेवी रेनमध्ये, एवढ्या जोराच्या पावसात गाडी चालवणं आणि त्यातल्या स्पीड मेंटेन करणं खूप अवघड आहे. कारण की आपल्याला 8 ते 9 तासाच्या आतमध्ये कोल्हापूरला पोहोचायचं आहे. आणि आम्ही निघालो 9:30 वाजता. आता जवळपास 20-22 मिनिट झालेले आहेत निघून. पण खूप हेवी रेन आहे. तर बघूया आता हा कुठपर्यंत असा पाऊस आहे. ज्यावेळी पाऊस थोडा कमी होईल किंवा थोडा नसेल त्या एरियामध्ये नाश्ता करण्याचा विचार आहे आमचा. तर बघूयात आता. हॅलो मित्रांनो. तर आता आपण कोल्हापूरला जाताना वाटेतच आपल्याला एक हॉटेल पांडुरंग म्हणून एक हॉटेल दिसलं आपल्याला, रेस्टॉरंट. तर आम्ही इथे थांबलो. गर्दी खूप होती. त्या गर्दीमध्ये नंबर लावणं खूप अवघड होतं. पण सुवर्णाने धावपळ करून नंबर लावला आणि आम्हाला एक सीट पकडून दिली. टेस्ट वाईज खूपच छान आहे, नो डाऊट. जर कधी इथून जात असाल, कुमटा म्हणून जो आहे ना एक बीच, तो इथून जवळच आहे. ओके, जर इन केस जर कधी इथून येणं जाणं झालं तर हे नक्की हॉटेल तुम्ही विचार करू शकता फॉर ब्रेकफास्ट. खूप छान आहे. थोडं मॅनेजमेंट फसलेलं आहे, गणलेलं आहे. कारण की त्यांना बोलतात ना, कोणत्या टेबलनी काय घेतलं, एकतर मराठी कळत नाही, हिंदी कळत नाही. ते थोडंसं डिफिकल्ट गेलं आम्हाला. पण ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी जर मॅनेज करू शकलात तर हे हॉटेल एक नंबर आहे, नो डाऊट. चला आपण कंटिन्यू करू आपल्या प्रवासाला. हॅलो मित्रांनो. तर आता आपण इकडे कोल्हापूरला जाताना आपल्याला मध्येच एक हॉटेल उडपी आरमाने लागलं. आपण इकडे जरा ब्रेक घेतला, कंटिन्यू ड्राईव्ह करतो म्हणून, आणि थोडं डिहायड्रेशन न हो त्यासाठी आपण इथे मोसंबी ज्यूस पिण्यासाठी थांबलो आहे. हॉटेल चांगलं आहे, ओव्हरऑल ॲटमॉस्फिअर पण चांगलं आहे. इथे तुम्ही बघू शकता वॉशरूमची सोय, आईस्क्रीम आहे आणि काही ट्रायबल इको शॉप्स पण आहेत. इथे तुम्ही छोटी मोठी शॉपिंग करू शकता. आता बघूया मोसंबी कशी आहे. कारण की आम्हाला जेवायचं नव्हतं, त्यामुळे म्हटलं की थोडंसं आपण लाईट काहीतरी खाऊया. पण खाण्यासाठी पण काही ऑप्शन आम्हाला आत्ता नको आहेत, त्यामुळे आम्ही फक्त मोसंबी ज्यूस पिणार आहोत. हे बघा, हे ट्रायबल शॉप्स, इथे आपण शॉपिंग करू. कोल्हापूरमध्ये एंट्री करत असताना कोगनोली टोल प्लाझावरती प्रचंड ट्रॅफिक होतं. तिकडं आपला बराच वेळ गेला. ह्या ट्रॅफिकमध्ये थकल्यानंतर विचार केला आता कोल्हापुरामध्ये जाऊन पाटलाचा वाडा इथं जेवण करायचं आणि मस्त रूमवरती जायचं. त्या प्रचंड ट्रॅफिकमधून सुटल्यानंतर आपण फायनली जेवण करायला पोहोचलो आहे. आता मस्त पोटभर जेवण करायचं आणि हॉटेल रूमवर जाऊन आराम करायचा. हॅलो मित्रांनो. आता आपण आलो आहे कोल्हापूरमध्ये, आणि कोल्हापूरमध्ये आपण राहतो आहे आता हॉटेल तुलसी. तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला हे तुलसी हॉटेल. तर इथे आपण जस्ट चेक इन केला रात्री 11 वाजता. आणि आपण ॲक्च्युली राहणार होतो ॲट्रिओ नावाच्या हॉटेलमध्ये. आणि ॲट्रिओमध्ये आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांनी आम्हाला थोडेसे वाढवून रेट सांगितले, जे की आम्हाला इनिशियली त्यांनी 2,400 सांगितलेले. आता ते सांगतात 3,600 किंवा कमीत कमी करून 3,000. तर ते आम्हाला पटलं नाही, ते त्यांच्या शब्दाला चाकली नाही असं म्हणू शकतो आपण. मग आम्ही फायनली इकडे आलो हॉटेल तुलसीमध्ये. आणि इथे आम्ही मेक माय ट्रिप बुक केलं डायरेक्टली. आणि इथे बुक केल्यानंतर आम्ही चेक इन केलेलं आहे. गाडीची पार्किंगही व्यवस्थित आहे. आणि मेन म्हणजे इथून महालक्ष्मी मंदिर, अंबाबाई मंदिर जे आहे ते हार्डली 100 ते 200 मीटर अंतरावरती आहे.
तर इथून इझिली सकाळी आम्ही लवकर उठून दर्शनासाठी जाऊ शकतो आणि पटकन आम्ही पुण्यासाठी पण निघू शकतो. तर अशा प्रकारे आमचा हा डिसिजन ऑन द फ्लाय आम्ही पटकन चेंज केला. पाटलाच्या वाड्यावरती जेवता जेवता आम्ही हे सर्व चेंज केलेलं आहे प्लॅनिंग आणि इथे आलो राहायला. चला आता आम्ही उद्या सकाळचंच तुम्हाला दाखवतो. पाहिजे आम्ही थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो की हॉटेल्समध्ये रूम्स कसे आहेत. ओके, चला आपण तिकडे आता कंटिन्यू करू आणि रूम्स पाहूयात. इथे आपली गाडी पण पार्क आहे, तुम्ही बघू शकता बेसमेंटमध्ये. चला आता खूप झोप आली आहे, आता झोपूयात आपण. गुड नाईट. सकाळी उठून देवीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग पुण्यासाठी निघायचं आहे. बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो शेवटचा आपला दिवस आज ट्रिपचा. कोल्हापूरला आलो आहे आणि कोल्हापूरला बघू शकतो तुम्ही आम्ही आता मंदिराच्या बाहेरच आहोत. आता आपण मंदिरात जाणार, दर्शन घेणार. सकाळी पटपट उठलो आणि घाई करून आपण इकडे आलो आहे कारण की खूप लेट झाला आपल्याला उठायला. आता आपण बघू दर्शन कसं होतं आहे. चला. सो आता इथे बघू शकता डायरेक्ट अंबाबाई देवीचं मंदिर. पण या मंदिराचं बांधकाम जे आहे ना ते खूप जुनं असूनही ते बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता एकही ज्या मूर्ती नक्षीकाम केलेले आहे ते खराब नाही झाले. आता हे मंदिराचं ना एक्सटेन्शन सुरू आहे. जेवढं मंदिर आहे ना त्याच्या पुढे जरा एक्सटेंड करत आहेत, वाढवत आहेत हे मंदिर. तिकडे बघू शकता शेड, तिकडे बांधकाम चालू आहे. हॉटेल चोपदार. थांबा जरा तुम्ही. हॉटेल चोपदारमध्ये नाश्ता केला, उपीट खाल्लं, चांगलं होतं. ओके फ्रेंड्स, तर आता आपला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे पुण्यासाठी. तर आपली इथे ट्रिप ऑलमोस्ट ओव्हर झाली असं म्हणू शकतो. साईट सीइंग सगळे झालेले आहेत. जे जे काही पाहायचं होतं, जे दर्शन करायचं होतं, सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपण पुण्याच्या दिशेने चाललो आहे. रस्ता शोधतोय पहिल्यांदा कारण की रस्ताच माहीत नाही आहे. इथून बाहेर कसं पडायचं तुम्ही बघू शकता. गुगल मॅप कधी कधी कन्फ्यूज करतो, त्या प्रकारे थोडंसं कन्फ्यूज केलेलं आहे. पण 800 meters at Dasara Chowk, continue straight on to Dasara Chowk Road. हा व्लॉग आम्ही इथंच एंड करतो. तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.